या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। न्याय व विधिमंडळ विभाग BA LLB व LLB दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कॅरी ऑन लागू करण्यात यावा, यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर माजी कुलगुरू यांना निवेदनाद्वारे विनंती केली। यासोबतच सोलापूर युवासेना उपजिल्हा प्रमुख देवा विटकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द आणि सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी समर्थनार्थ लेटर पॅड द्वारे निवेदन दिले। यावेळी प्रसार माध्यमांना बोलताना देवा विटकर म्हणाले, कॅरी ऑन लागू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे। काही विद्यार्थी आम्ही आत्मदान करू अशी त्यांची मानसिक स्थिती निर्माण झाली आहे। जर विद्यार्थ्यांचे काही नुकसान झाले तर त्यास जबाबदार विद्यापीठ आणि विद्यापीठाचे संबंधित अधिकारी राहतील। आम्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही। 16 जुलै 2025 पर्यंत कॅरी ऑन लागू न झाल्यास सर्व विद्यार्थी विद्यापीठासमोर उपोषणास बसू असा इशारा त्यांनी दिला। शिवराज गायकवाड म्हणाले की आमचा या मागणीला पूर्णपणे समर्थन राहील। कॅरी ऑन लागू न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने योग्य ती कार्यवाही करू। यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते। नमस्कार, मी BLLB चा स्टुडंट आहे। आता आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये आम्ही निवेदनासाठी आलेलो आहोत। सगळे विद्यार्थी मित्र बार्शी, पंढरपूर आणि सोलापूर हे सगळ्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विद्यार्थी इथे जमा झालेले आहेत। विधी आणि न्याय विभागाचे सगळे विद्यार्थी इथे जमा झालेले आहोत की कुलगुरू साहेबांना आम्ही आणि पर्यवेक्षक साहेबांना निवेदन देतो आहोत की गेल्या वेळेस 3 तारीखला की आम्ही एक निवेदन दिलं होतं की आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि 1 वर्ष वाया होऊ नये जाऊ नये, त्यासाठी ज्यांचे 3 सब्जेक्ट असतील, 4 सब्जेक्ट असतील, जे सब्जेक्ट बॅक असतील त्यांचं कॅरी ऑनद्वारे पुढच्या अजून एक त्यांना चान्स मिळावं आणि कॅरी ऑनद्वारे सेकंड इयरला ॲडमिशन मिळावं, यासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं। आजही एक निवेदन पुनश्च निवेदन देतोय की विद्यार्थ्यांच्या हिताचं तुम्ही बघा, विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका। आणि आम्ही सगळ्यांचं कळकळीची विनंती करतो की सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी सह्याची वगैरे हे करू नये ना, एक अर्ज दिलेला आहे की जर आज किंवा 8 दिवसात 9 तारीख आज निवेदन देतोय, 16 तारखेपर्यंत जर 8 दिवसात आम्हाला जर हे कॅरी ऑनचं जर तुम्ही पत्र देऊन जर आम्हाला ॲडमिशन नाही दिलं तर आम्ही 16 तारीखला इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या गेटसमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। आणि त्यावेळेस जर काही विद्यार्थ्यांचं मला कॉल आलं की काल लेट करताना काही विद्यार्थ्यांचं कॉल आलं की काही आत्मदहनाचंही फोनद्वारे आम्हाला कळवलं, जर त्या विद्यार्थ्यांचं काहीतरी बरं वाढ झालं त्याचा पूर्ण जिम्मेदार हे फक्त आणि फक्त आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा त्याचे जे पर्यवेक्षक वगैरे आहेत त्यांनी असतील। त्यामुळे संबंधित सगळ्या यांना सांगू इच्छितो की आम्हाला कॅरी ऑनद्वारे ॲडमिशन मिळावं, सेकंड इयरला ॲडमिशन मिळावं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे 1 वर्षाचं ते वाचवावं, हीच विनंती सगळ्यांना करतो। फक्त जर पुढच्या 8 दिवसात जर आम्हाला ॲडमिशनचं जे प्रक्रिया कॅरी ऑनचं जर नाही मिळालं तर आम्ही आमरण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गेटवरून हलणार नाही। भले आमचं जीव जरी गेलं, सगळे विद्यार्थी सगळे ठरले, जर जीव जरी गेलं तरी आम्ही तिथून हलणार नाही। आणि त्याचं सर्वस्व जबाबदार हे संबंधित कुलगुरू असतील, पर्यवेक्षक असतील, न्यायविधी मंडळाचे जे संबंधित असतील ते सगळे शिक्षक आणि सगळे असतील संस्थाचे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिषेक थोरात, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी। आज आपण या ठिकाणी BA LLB म्हणजे न्याय व विधी विभागातील विद्यार्थी एकवटलेले आहोत। त्याचं कारण असं की यांना पाहिजे कॅरी ऑन, म्हणजे आम्हाला सगळ्यांना कॅरी ऑनची मागणी आम्ही इथं करत आलेलो आहोत। या विद्यापीठामध्ये 70 फॅकल्टी असतील, 70 फॅकल्टीमध्ये बऱ्याच फॅकल्टीला कॅरी ऑन अवेलेबल आहे। मग न्याय व विधी विभागाला कॅरी ऑन यावेळेस दिलेलं नाही आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन द्यावं। त्या संदर्भात आम्ही आपल्या विद्यार्थ्यांकडून एक निवेदन कुलगुरू साहेबांना दिलेलं होतं, ते 3 तारखेला गेल्या। मग त्याच्या वेळेस आम्ही त्या संदर्भात चर्चा केली असताना ते आम्हाला त्यांनी वेळ दिलेला नाही। म्हणून अंधारे सरांना जे परीक्षा मूल्यांकन अधिकारी असतील त्यांची आमची भेट झाली। मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की येणाऱ्या काही 15 दिवसात असेल त्याच्यावरती आम्ही चर्चा करू आणि मग काही ते डिसिजन घेऊ। पण आम्हाला काय वाटतं की भाऊ या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, कारण तुमच्या आता येणाऱ्या ज्या परीक्षा असतील त्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतात। मग तुम्ही जास्तीत जास्त लवकर जेवढा निर्णय घेणं होईल तेवढं तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान शैक्षणिक होणारं टाळावं।
जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील पेपर असतील, परीक्षा असतील ते देणं सोपं पडेल। आणि जर समजा तुम्ही या विद्यार्थ्यांना BA LLBच्या जर कॅरी ऑन देणार नसाल तर या विद्यार्थी असतील किंवा आम्ही स्वतः असो, येणाऱ्या काही 8 ते 10 दिवसात तुम्ही आम्हाला कळवणं बंधनकारक आहे, कारण ऑलरेडी आमचं तुमच्याकडे एक निवेदन गेलेलं आहे। जर तुम्ही तसं काही नाही कळवलं तर आम्ही न्याय व विधी विभागाचे सर्व विद्यार्थी तुमच्या गेटसमोर, या विद्यापीठासमोर प्राणांतिक असेल, अन्नत्याग असेल, आमरण असेल, हे उपोषण आम्ही करायला भिणार सुद्धा नाहोत किंवा मागे पुढे तुम्हाला घाबरणार नाहोत। त्यामुळे तुम्ही या विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा असं आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून। यानंतर आपले शिवराज भैया, तुम्ही बोला। जय श्रीराम, जय शिवराय। आज LLB BA LLB कॅरी ऑन प्रणाली 2024 मध्ये चालू होतं। आज 2025ला त्याला निर्बंध घातलेत, त्या अटी बंद केलेत। आज सांगू इच्छितो, कित्येक लोक आज BA LLB असे काही त्यांचे अभ्यासक्रम चालू आहे। कित्येक हजारो विद्यार्थी आहेत, हजारो विद्यार्थ्यांचं कॅरी ऑन जर बंद झालं त्यांना त्यांच्या एक करिअरवर एक परिणाम होणार आहे। आणि परिणाम झालं, या परिणामचे घातक परिणाम एक आंदोलनमध्ये रूपांतर होणार आहे। आणि कित्येक लोकांचं आंदोलन झालं, याचं सोलापूर विद्यापीठ, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ याचं नाव अख्खा महाराष्ट्रात गाजणार आहे। मी सांगू इच्छितो, एक इशाराद्वारे सांगू इच्छितो, कॅरी ऑन हे पद्धत, प्रणाली 2025ला मागं जसं होतं पुढंही तसंच चालू ठेवावं। जर विद्यार्थ्यांवर जर असं ज्याच्यावर परिणाम झालं, जर येणाऱ्या काळात आम्ही रस्ता रोको आंदोलन करू, अन्नत्याग, असे अनेक विशिष्ट आंदोलन लोकतंत्राच्या माध्यमातून मी आंदोलन करून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू। हे देश हे लोकतंत्राने बनलेला आहे। लोकतंत्राचा विचार जर नाही केलं, पुढचा घटक म्हणून आम्ही आंदोलनाचा वापर करून आम्ही कॅरी ऑन प्रणाली आम्ही चालू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मी तुम्हाला आता आम्ही अर्ज दिला, पुढचा आमचा अर्ज नसून आम्ही एक निवेदनाच्या द्वारे सांगू इच्छितो, पुढच्या आम्ही रस्ता रोको, पुणे सोलापूर जे हायवे आहे ते रस्ता रोको आंदोलन करू। त्याचा ते परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, मी इशारा देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।